खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला खासदार थेट भिडल्या। मराठी विरोधात बोलणाऱ्या दुबेंना संसदेच्या लॉबीमध्ये घेराव घालण्यात आला। जय महाराष्ट्रच्या घोषणांनी संसद दणाणून गेली। जय महाराष्ट्र म्हणत निशिकांत दुबेंनी आपली सुटका सुद्धा करून घेतली। मला सांगायला पाहिजे की ते आम्ही 3 महिला आणि त्याच्यानंतर आमच्याबरोबर जवळपास 10-12 पुरुष होते। ते बघून असे त्यांना वाटलं की काय चाललंय आणि काय नाही चाललंय, आणि जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता, आणि बघून ते तिथून हो मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले। ज्या तऱ्हेने हा सगळा प्रकार झाला, खरं तर मी पत्रकारांचे धन्यवाद देते, कारण जय महाराष्ट्राचा जो घुमला आवाज कॅन्टीनमधून बाकीच्या ठिकाणून सगळे सांसद पळत आले, आणि त्या ठिकाणी लॉबीमध्ये असलेल्या पत्रकारांनी ही न्यूज बघितली आणि पत्रकारांनी आज छापली। मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते। खरं तर महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राच्या बाबतीत असं चुकीचं वक्तव्य एक जर जबाबदार लोकप्रतिनिधी करत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे। आणि आपण पाहिलं की पटक पटक के मारेंगे आदरणीय राजसाहेबाच्या बाबतीत असतील किंवा मराठी भाषेच्या बाबतीत कोणी जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। हे सगळं झाल्यानंतर कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे, आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे। मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। आम्ही त्यांना सगळ्यांनी घेराव घातला आणि त्यांना जाब विचारला की तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल जे पण काही बोललेले आहात ते अत्यंत चुकीचं आहे, निषेधार्ह आहे, आणि अशा पद्धतीने तुम्हाला बोलता येणार नाही असं आम्ही जाब विचारला। आणि जय महाराष्ट्राच्या जोरात घोषणा सगळ्यांनी केल्या। महाराष्ट्राबद्दल कुणीही काही बोलावं आणि ते महाराष्ट्राने सहन करावं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी सहन करावं असं कदापि इथून पुढे चालणार नाही।